सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेवगाव नगर परिषदेत बुधवारी समितीच्या सभापती निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली। उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली युती काही दिवसातच तुटली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फाटाफूट झाली। दोन्ही गटातील काही नगरसेवक आणि भाजप एकत्र आल्याने विषय समित्यांवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। नव्या सत्ता समीकरणाचा प्रारंभ झाला आहे। राहुरी तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील नंदादीप लॉजिंग येथे सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत देह व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जामखेड नगर रोडवरील नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या अर्धवट दुभाजकामुळे कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमी चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून गंभीर अपघात होऊनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। दुर्घटना घडल्यानंतर केवळ हळहळ व्यक्त केली जाते, मात्र प्रत्यक्ष सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे। खाजगी सावकाराच्या तगाद्यास कंटाळून घुमरी येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली। चंद्रहास गेनप्पा पांडुळे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे। याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात अविनाश पांडुळे यांच्या फिर्यादीवरून प्रशांत दादासाहेब अनबुले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। शहरातील मोरगे वस्ती परिसरात मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। मोरगे वस्ती येथील विशाल दुपाटी यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला होता। पहाटेच्या सुमारास पिंजऱ्याजवळ हालचाल दिसत नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला असल्याचे लक्षात येताच तत्काळ वन विभागाला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी नेले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या अडचणी संपताना दिसत नाही। राहुरी रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतला आहे। विखेंनी होमगार्डचे पगार खिशातून देण्याची तयारी दर्शवल्यानंतर काल तनपुरेंनीही प्रत्यक्षात प्रसाद शुगरची सुरक्षा यंत्रणाच रस्त्यावर उतरवून वाहतूक कोंडी सोडवली। प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर राहुरीत दोन्ही दादा चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याने अनेकांना हवेसे वाटले। पाथर्डी तालुक्याच्या ग्रामीण विकासाचा कणा मानली जाणारी पाथर्डी पंचायत समिती सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे। प्रशासक राजवटीत प्रशासकीय शिस्त व कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे। पंचायत समितीच्या कारभाराबाबत सर्वसामान्य जनतेत नाराजी व्यक्त होत आहे। नगर तालुक्यातील जेऊर येथे सीना नदी पात्रातील सुमारे 40 ते 50 वर्षापूर्वीच अतिक्रमणे मागील महिन्यात हटवल्यानंतर प्रशासनाने आपला मोर्चा सीना नदी पात्रात ते बायजा माता डोंगर परिसर रस्त्यालगत अतिक्रमणांकडे वळवला आहे। ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस देऊनही अतिक्रमणे हटवली नाहीत। सदर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त मोहीम राबवण्यात येणार होती। MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सोमवारी अतिक्रमित भागास भेट देऊन अतिक्रमणधारकांशी चर्चा केली।
पाथर्डी नगर परिषदेच्या स्थायी व विषयी समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. बांधकाम समितीच्या सभापती पदी ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार उर्फ बाबूराव शेळके तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून विजयी झालेल्या व भाजपाच्या सहयोगी सदस्य असलेल्या वंदना टेके यांची महिला बाल कल्याणाच्या सभापतीपदी वर्णी झाली. संगमनेर तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेच्या नावाखाली अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. अशा पद्धतीने गौण खजिन्यांचे उत्खनन करणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाशी संबंधित असली तरी तिची गय न करता कठोर कारवाई करावी अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.